हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्टडी विथ मराठी. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण द टू फ्रेंड्स अँड द बियर या इसो फेबलचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस म्हणजे शहरातील उंदीर आणि खेड्यागावातील उंदीर ही जी फेबल आहे याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहूया. तर पहिल्या पॅराग्राफमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे, वन्स अपॉन अ टाइम टाउन माऊस वेंट ऑन व्हिजिट इज कझिन टू इन द कंट्री. तर एकदाची गोष्ट आहे जेव्हा टाउन माऊस म्हणजे शहरातील उंदीर कंट्री माऊसला भेटायला म्हणजे खेड्यागावातील उंदीराला भेटायला, जे त्याचं कझिन होतं. तर कझिन म्हणजे मामे भाऊ, आते भाऊ, चुलता भाऊ. तर त्याच्या चुलत्या भावाला भेटायला गेला. द कंट्री माऊस वॉज सिम्पल रस्टिक फेलो म्हणजे जे खेड्यातील उंदीर होतं ते एकदम सिम्पल आणि गावठी असा व्यक्ती होता. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड आणि तो त्याच्या शहरातील मित्रावर खूप प्रेम करत होता. ही गॅव हिम हर्टी वेलकम म्हणजे त्याचं मनानं स्वागत केलं की शहरातील उंदीराचं खेड्यातील उंदीराने मनानं स्वागत केलं. आणि बीन्स, चीज अँड ब्रेड दिले, त्याला खायला दिले. बट ऑल ही हॅड ऑफर जे जे काही ते देऊ शकत होते त्यानं त्याला दिलं. बीन्स दिले, चीज दिले आणि ब्रेड दिले. बट ही ऑफर्ड देम फ्रीली पण मोकड्या मनानं त्याला दिलं. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट हिज सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. तर होता तो खुश व्हायला पाहिजे होता पण खुश व्हायच्या जागी त्यानं त्याचं नाक मुरडलं. ठीक आहे. तर हे म्हटलेलं आहे की पहिल्या पॅराग्राफमध्ये म्हटलं आहे की जे खेळातील उंदीर होता तो सिम्पल फेलो होता आणि त्यानं बीन्स, चीज, ब्रेड ऑफर केले. पण ही खाल्ल्यानंतर शहरातील उंदीरांना खुशी व्हायच्या ऐवजी त्यानं त्याचं नाक मुरडलं. सेकंड पॅराग्राफमध्ये म्हटलेलं आहे की आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ हिज पुअर फूड बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. म्हणजे शहरातील उंदीर जे आहे ना त्यानं खेड्यातील उंदीराला म्हटलं की मला कळत नाही की तू असं पुअर फूड म्हणजे असं हलक्या प्रतीचं फूड कसं काय खाऊ शकतोस आणि मी अजून अपेक्षाही काय करू शकतो, तुला या खेड्या गावात काय भेटणार आहे बरं अजून, म्हणजे अशी म्हणून त्याची चेष्टा केली. कम विथ मी अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. माझ्यासोबत चल आणि मी तुला दाखवेल की कसं राहावं लागते. वेन यू सी टाउन लाईफ जेव्हा तू शहरातील जीवन बघशील ना, यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. आणि तेव्हा तुला वाटेल की तू या खेड्यापाड्यात कसं काय इतके दिवस राहिलास. जेव्हा तू शहरातील जीवन पाहशील तेव्हा तुला असं वाटेल. ॲट डन द टू माईस सेट अप फॉर द टाउन अराईव्ह टू द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ह इन अ होल. असं त्यानं म्हटल्यानंतर खेड्यातील उंदीर शहरामध्ये मधील उंदीराला भेटायला गेला आणि शहरातील उंदीराचं घर एक मोठं असं एक होल होतं. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अ लाँग जर्नी. म्हणजे शहरातील उंदराने म्हटलं की तू एवढा दूरचा प्रवास केला आहे, आता तुला काही रिफ्रेशमेंट म्हणजे काही खानपानची गरज आहे. सेट द पोलाईट टाउन माऊस. तर टाउन माऊसनं म्हटलं अँड टूक हिज फ्रेंड इन टू द ग्रँड डायनिंग टेबल. आणि त्याला मोठ्या ग्रँड डायनिंग टेबलवर शहरातील उंदीराने नेलं. देअर दे फाउंड द रिमेंट्स ऑफ द फाईन फीस्ट. म्हणजे तिथं त्यांना उरलेलं, रिमेनेंट म्हणजे उरलेलं, फीस्ट म्हणजे नाश्ता वगैरे त्यांना टेबलवर भेटते सापडलं. म्हणजे जेवणानंतर जे लोक फीस्ट अर्धवट सोडतात ना टेबलवर, तर ते त्यांना तिथं सापडलं. आणि टेबलवर काय काय होतं, सून द टू माऊस वेअर इटिंग अप जेलीज अँड केक. टेबलवर जेली होतं, केक होतं आणि ऑल वॉज नाईस आणि सर्व काही खूप छान होतं. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. तर अचानक त्यांना ग्रोलिंग आणि बार्किंग करायचं म्हणजे गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज आला. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. म्हणजे खेड्यातील उंदीराने म्हटलं हे कशाचा आवाज आहे. इट्स ओनली द डॉग ऑफ हाऊस अँसर द अदर. म्हणजे शहरातील उंदीराने म्हटलं की हा फक्त कुत्र्यांच्या गुरगुरण्याचा आवाज आहे. ओनली म्हणजे फक्त. सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस म्हणला की हा फक्त गुरगुरण्याचा आवाज आहे. आय डू नॉट लाईक दिस म्युझिक ॲट माय डिनर. म्हणजे माझ्या डिनरमध्ये माझ्या जेवणाच्या वेळेस मला असा आवाज बिलकुल आवडत नाही. जस्ट ऑल दॅट मुमेंट द डोअर फ्लेव ओपन. आणि तितक्यातच दार उघडला. इन केम टू ह्यूज मॅस्टिफ. मॅस्टिफ एका प्रजातीचे कुत्र्यांचं नाव आहे. द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन अप. आणि म्हणजे तितक्यातच दार उघडलं आणि दोन मॅस्टिफ्स म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे कुत्रे असतात इथं, बिग डॉग्स खूप मोठे मोठे असतात आणि स्पेशल ब्रीडनं बनवलेले असतात. तर ते मॅस्टिफ डॉग्स तिथे येतात आणि त्या कुत्र्यांना घाबरून ते दोन्ही माऊस तिकडून पडून जातात. म्हणजे त्यांना पडून जावं लागते. गुड बॉय कझिन सेड द कंट्री माऊस. म्हणजे कंट्री माऊस खेड्यातील उंदीर म्हणाला की बाय कझिन, आता मी जातो इथून. व्हॉट गोईंग सो सून. म्हणजे शहरातील उंदीर म्हणाला का बरं इतक्या लवकर का जात आहे. सेड द अदर. येस ही रिप्लाईज. म्हणजे तो उत्तरला
बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक अँड जेली इन फिअर. म्हणजे भीतीच्या वातावरणात केक आणि जेली खाल्ल्यापेक्षा शांतीमध्ये बीन्स अँड ब्रेड खाल्लेलं कधीही बरं आहे. म्हणजे जरी खेड्यातील बीन्स आणि ब्रेड एकदम साधं असं जेवण असेल, पण ते शांतीचं जेवण आहे. आणि शहरी जेवण जरी केक्स असेल, जेली असेल, तर ते अशा प्रकारच्या कुत्र्यांना त्यांना घाबरून म्हणजे फिअरमध्ये त्यांना हे फिस्ट भेटणार होतं, म्हणजे हे जेवण भेटणार होतं. तर खेड्यातील साधं जेवण जे काही शांतीनं भेटणार आहे ते कधीही चांगलं असते शहरातील केक्स आणि जेलीपेक्षा. तर द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस लेसनचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. हे एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.